ओम श्री साईनाथाय नमः। शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याचे, माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हे हरेल सर्व त्याचे। नमस्कार, ओम साईराम। न्यूज अपडेटच्या पालखी खांद्यावरी चाललेली या भक्तिमय प्रवासात मी सोनाली पालव आपल्या सर्वांचं स्वागत करते। दिवाळी संपली की बदलापूरच्या साई भक्तांना वेध लागतात ते शिर्डीच्या वारीचे। शिर्डीचे साईबाबा हे देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील भक्तांच्या श्रद्धास्थानी आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी अनेक पालख्या साईंच्या शिर्डीत येतात। सन 1838 ते 1918 या 80 वर्षाच्या जीवन प्रवासात बाबांनी अनेक चमत्कार दाखवून भक्तांना मोठमोठ्या संकटातून दूर केलं होतं। जरी हे शरीर गेलो मी टाकून, तरी मी धावेन भक्तांसाठी, नवसास माझी पावेल समाधी, धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई। बाबांच्या या वचनाप्रमाणे साई समाधीचं दर्शन घेतल्यावर सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे। आपल्या मनोकामना घेऊन दरवर्षी लाखो भक्त हाती भगवी पताका घेऊन मुखी साईनामाचा गजर करीत शिर्डीची वाट धरतात। मात्र ज्या साई भक्तांना पदयात्रा पालखी सोहळ्यात सहभागी होता येत नाही, अशा भक्तांसाठी आम्ही घेऊन आलोय विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चाललेली। बदलापूरच्या साई सेवा भक्त मंडळाच्या माध्यमातून बदलापूर ते शिर्डी पदयात्रा पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। मंडळाच्या पदयात्रा सोहळ्याचं यंदाचं हे दुसरं वर्ष असून अनेक भक्त या सोहळ्यात सहभागी झाले आहेत। 7 दिवसांचा पायी प्रवास करून हे भक्त बाबांच्या दरबारात पोहोचणार आहेत। पाहुयात याच पालखी सोहळ्यावर आधारित आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चाललेली। येतोय का? अरे चला ना। मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्यानं आज्ञा मला। मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्यानं आज्ञा मला। मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला। रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला। हो रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला। धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्यानं आज्ञा मला। तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी, भगवे झेंडे फडकती त्या हो अंबरी। वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी, भगवे झेंडे फडकती त्या हो अंबरी। हो वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी, भगवे झेंडे फडकती त्या हो अंबरी। धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्यानं आज्ञा मला। निघालो
येता का चला माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का नाचणे गाणे अवघा आनंदी आनंद श्रावण बाळा संगे सारे भजनी धुंद नाचणे गाणे अवघा आनंदी आनंद श्रावण बाळा संगे सारे भजनी धुंद हो हो नाचणे गाणे अवघा आनंदी आनंद श्रावण बाळा संगे सारे भजनी धुंद धाडलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्यानं आज्ञा मला निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का धाडलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्यानं आज्ञा मला मी निघालो अहो येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का DJ Pamia in the mix. सपनाने आईलाई साई माझा त्याने निरोप सांगलाय र सपनाने आईलाई साई माझा त्याने निरोप सांगलाय र घेऊन बाबाची पालखी खांद्यावरी पायी शिर्डीला चाललोय र घेऊन बाबाची पालखी खांद्यावरी पायी शिर्डीला चाललोय र शिर्डीला चाललोय र पायी शिर्डीला चाललोय र शिर्डीला चाललोय र पायी पायी शिर्डीला चाललोय र घेता येतो सुखाचा ठेवा पालखी सजवाया भक्त बोलवा पालखी सजवाया भक्त बोलवा पालखी सजवाया भक्त बोलवा हे मिरवणी झेंडा पालखीला तुझे फिरवित चाललो गावोनी गावा फिरवित चाललो गावोनी गावा फिरवित चाललो गावोनी गावा हे गावान दसरा दिवाळी जैसा उधान आयलाय र गावान दसरा दिवाळी जैसा उधान आयलाय र घेऊन बाबाची पालखी खांद्यावरी पायी शिर्डीला चाललोय र घेऊन बाबाची पालखी खांद्यावरी पायी शिर्डीला चाललोय र शिर्डीला चाललोय र पायी शिर्डीला चाललोय र शिर्डीला चाललोय र पायी पायी शिर्डीला चाललोय र देवा तुझी माया हाय मनामधी साई माझा बसलाई ध्यानामधी साई माझा बसलाई ध्यानामधी साई माझा बसलाई ध्यानामधी हे पायाला ऊन जसं लागतही देवा गुलाब पेरल्याने रस्त्यामध्ये गुलाब पेरल्याने रस्त्यामध्ये गुलाब पेरल्याने रस्त्यामध्ये हे वर्षाची वारी देवा तुझी मला पंढरी दिसतई र वर्षाची वारी देवा तुझी मला पंढरी दिसतई र
घेऊन बाबाची पालखी खांद्यावरी पायी शिर्डीला चाललोय र घेऊन बाबाची पालखी खांद्यावरी पायी शिर्डीला चाललोय र शिर्डीला चाललोय र पायी शिर्डीला चाललोय र शिर्डीला चाललोय र पायी पायी शिर्डीला चाललोय र हे सपनाने आईलाई साई माझा त्याने निरोप सांगलाय र सपनाने आईलाई साई माझा त्याने निरोप सांगलाय र घेऊन बाबाची पालखी खांद्यावरी पायी शिर्डीला चाललोय र घेऊन बाबाची पालखी खांद्यावरी पायी शिर्डीला चाललोय र शिर्डीला चाललोय र पायी शिर्डीला चाललोय र शिर्डीला चाललोय र पायी पायी शिर्डीला चाललोय र शिर्डीला चाललोय र पायी शिर्डीला चाललोय र शिर्डीला चाललोय र पायी पायी शिर्डीला चाललोय र अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, आपुलकीनं वागणारी माणसं. आधुनिक बँकिंगच्या अनेक सुविधा सदैव तुमच्या सेवेत. ठेवीदारांसाठी आकर्षक व्याजदरासह विविध योजना. 18 शाखांसह बँकेचा 1000 कोटींचा एकूण व्यवसाय. पुढील लक्ष्य 1200 कोटी. बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा. करके देखी पल पल पूजा करके देखी घूम के देखे चारों धाम 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 और दिशा दिशा यही गाए सुबह शाम साई राम जय साई राम शिरडी वाले तुझे प्रणाम साई राम जय साई राम शिरडी वाले तुझे प्रणाम पल पल पूजा करके देखी पल पल पूजा करके देखी घूम के देखे चारों धाम 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 और दिशा दिशा यही गाए सुबह शाम साई राम जय साई राम शिरडी वाले तुझे प्रणाम साई राम जय साई राम शिरडी जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी जनी म्हणे देवा तुला काय देऊ न्यारी गरीबाच्या घरी आहे जोंधळ्याची भाकरी गरीबाच्या घरी आहे जोंधळ्याची भाकरी गरीबाच्या घरी आहे जोंधळ्याची भाकरी जनी म्हणे देवा तुला काय देऊ न्यारी गरीबाच्या घरी आहे जोंधळ्याची भाकरी जोंधळ्याच्या भाकरी संग वरण ती वाढी जोंधळ्याच्या भाकरी संग वरण ती वाढी पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी जोंधळ्याच्या भाकरीला
जनी संग वावरात गाऊन या गाणी पांडुरंग गेला बाई वेचावया दाणी पांडुरंग गेला बाई वेचावया दाणी पांडुरंग गेला बाई वेचावया दाणी जनी संग वावरात गाऊन या गाणी पांडुरंग गेला बाई वेचावया दाणी मोतियाचा दाणा दिसे कणसा कणसावरी मोतियाचा दाणा दिसे कणसा कणसावरी पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी जोंधळ्याच्या भाकरीला चवल येणारी जोंधळ्याच्या भाकरीला चवल येणारी पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी जोंधळ्याच्या भाकरीला चवल येणारी लागलंय माझ्या मनाला तुझ्या रूपाचं साई येड लागलंय माझ्या मनाला पालखी निघाली मानाची शिर्डी गावाला 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 तुझ्या दर्शनाची ओढ साई लागली मनाला लागली मनाला साई लागली मनाला लय दुरून आलो साई मी तुझ्यार भेटीला तुझ्यार भेटीला साई तुझ्यार भेटीला तुझ्या दर्शनाची ओढ साई लागली मनाला लय दुरून आलो साई मी तुझ्यार भेटीला तुझ्या दर्शनाची साई भूक लागली माझ्या मनाला तुझ्या दर्शनाची साई भूक लागली माझ्या मनाला पालखी निघाली मानाची शिर्डी गावाला 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 तुझी की मया लयाच न्यारी दिवे पेटती पाण्याला पेटती पाण्याला दिवे पेटती पाण्याला साता समिंदराची गोडी साई तुझ्यार चरणाला तुझ्यार चरणाला साई तुझ्यार चरणाला तुझी की मया लयाच न्यारी दिवे पेटती पाण्याला साता समिंदराची गोडी साई तुझ्यार चरणाला तुझ्या नावाने नवका सागरात लागली फिराला तुझ्या नावाने नवका सागरात लागली फिराला पालखी निघाली मानाची शिर्डी गावाला पालखी निघाली मानाची शिर्डी गावाला पालखी निघाली मानाची शिर्डी गावाला पालखी निघाली मानाची शिर्डी गावाला
कृपेने घरदार झाला माझ्या किरकाली गावाला. साईराजा मित्र मंडळाची पोर पायी चालती वारीला. तुझ्या कृपेने घरदार झाला माझ्या किरकाली गावाला. साईराजा मित्र मंडळाची पोर पायी चालती वारीला. जानू ग्रुपचा हेमंत दादा आलाय देवनाला. साई सेवेची आवड हेमंत दादाच्या मनाला. पालखी निघाली मानाची शिर्डी गावाला. 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 तुझ्या रूपाचं साई येड लागलंय माझ्या मनाला. तुझ्या रूपाचं साई येड लागलंय माझ्या मनाला. पालखी निघाली मानाची शिर्डी गावाला. 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 पालखी निघाली मानाची शिर्डी गावाला.
अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, आपुलकीनं वागणारी माणसं. आधुनिक बँकिंगच्या अनेक सुविधा सदैव तुमच्या सेवेत. ठेवीदारांसाठी आकर्षक व्याजदरासह विविध योजना. 18 शाखांसह बँकेचा 1000 कोटींचा एकूण व्यवसाय. पुढील लक्ष्य 1200 कोटी. बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा. विभागातून ओम साई नाव दन्नानला. तलोजा दैसर विभागातून ओम साई नाव दन्नानला. साईबाबांची पालखी घेऊन निघाले भक्त शिर्डीला. 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 बसली मूर्ती माझ्या साईची छान. चालत चालत येईन आम्हा ते वरदान. पायाला येती फोड नाही घालत वान. साईच्या आशीर्वादाने भक्त हे बलवान. योगेश पाटील बंधवानी पालखी घेतली तुझी खांद्याला. योगेश पाटील बंधवानी पालखी घेतली तुझी खांद्याला. साईबाबांची पालखी घेऊन निघाले भक्त शिर्डीला. 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 आरती साई बाबा सौख्यदातार जीवा. शरण रजतळी जावा भक्ता विसावा. भक्ता विसावा. आरती साई बाबा घालून या रंग. स्वरूपी आहे रंग. मुमुक्ष जना जावी निज डोळा श्रीरंग. डोळा श्रीरंग. आरती साई बाबा दयामणी दैसा भाव. दया तैसा अनुभव. गाविसी दया गणा ऐसी तुझी माव. तुझी माव. आरती साई बाबा तुमचे नाम ज्ञाता. अरे संस्कृती व्यथा अगाध तव चरणी. मार्ग दाविसी अनाथा. दाविसी अनाथा. आरती साई बाबा कलियुगी अवतार. सगुगम गम साचार अवतीर्ण झाला से. स्वामी दत्त दिगंबर. दत्त दिगंबर. आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी करीती वारी. प्रभू पद पावया तव भय निवारी. भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा. तव चरण सेवा. मागण्याची आता तुम्हा देवादिदेवा. देवादिदेवा. आरती साई बाबा इच्छित दिन चातक. निर्मळ तोय निज सुख. पाजावे माधवाया सांभाळा पुली बाक. आपुली बाक. आरती साई बाबा जीवा. शरण रजतळी यावा. भक्ता विसावा. भक्ता विसावा. आरती साई बाबा.
दर न्यारा खोला है शिरडी वाले ने ये खुशियों का डेरा डेरा डेरा। हाँ, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा। शिरडी में आते हैं सवाली, खुशियों से भर देता तू सबकी झोली, भर दे तू सबकी झोली, साईं तू सबकी झोली। जिसमें तेरी अद्भुत शक्ति, जिसमें तेरी अद्भुत शक्ति है करुणा की धारा, खोला है शिरडी वाले ने ये खुशियों का डेरा डेरा डेरा। हाँ, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा। आस लगी है दर्शन की दाता तू कहलाए, कोई तेरे शिरडी से भूखा न जाए, कोई भूखा न जाए, साईं भूखा न जाए। श्रद्धा सबूरी मंत्र दिया है, श्रद्धा सबूरी मंत्र दिया है जीवन का उजियारा, खोला है शिरडी वाले ने ये खुशियों का डेरा डेरा डेरा। हाँ, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा। पावन है जपनो साईं माला, हरता है सब दुखड़े साईं शिरडी वाला, मेरा साईं शिरडी वाला, मेरा साईं शिरडी वाला। गूंज उठी है द्वार कमाई, गूंज उठी है द्वार कमाई, साईं नाम का नारा, खोला है शिरडी वाले ने ये खुशियों का डेरा डेरा डेरा। बोलो साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा। अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, आपुलकीनं वागणारी माणसं, आधुनिक बँकिंगच्या अनेक सुविधा सदैव तुमच्या सेवेत, ठेवीदारांसाठी आकर्षक व्याजदरासह विविध योजना, 18 शाखांसह बँकेचा 1000 कोटींचा एकूण व्यवसाय, पुढील लक्ष्य 1200 कोटी। बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा। नमस्कार, पालखी खांद्यावरी चालली या कार्यक्रमात मी किरण सासे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। 7 दिवसांपूर्वी बदलापूरच्या वालिवली साईगाव परिसरातून निघालेल्या या पदयात्रा पालखीचा आजचा 7वा आणि शेवटचा दिवस आहे। आज या पालखीचं प्रस्थान जे 7 दिवसापूर्वी झालं होतं, ही पालखी आता शिर्डी नगरीत पोहोचणार आहे। वालिवलीचे काही साईभक्त आपल्यासोबत आहेत। माऊली नमस्कार। माऊली, दरवर्षी तुम्ही ही शिर्डीची वारी करता, आता काही वेळापूर्वी तुम्ही पालखी खांद्यावर घेतली, प्रवास केला, कसा अनुभव होता? गेली 10 वर्ष मी साईबाबांच्या पालखीमध्ये चालत असतो। काही कारणास्तव यावर्षी मला येऊ नाही शकलो मी, पण मी आता आज 7वा दिवस आहे। तुम्ही बघितलं असेल, पहिल्या दिवसापासून आमच्या सर्व गावातील सर्व ग्रामस्थ असतील,
सर्व साई भक्त असतील, आचार्य असतील, जल्लोषात आमची पालखी निघाली होती ना. आज शेवटचा दिवस, शेवटच्या दिवशी मी पालखीला भेट दिली, साईबाबांच्या चरणी नतमस्तक झालो. पण जो साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर जो आनंद झाला का आज खरोखर मी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि सर्व मुलांची एक चौकशी केली, कोणाला काय दुखापत झाले का नाही. खरोखर आमच्या एकाही मुलाला काही दुखापत झाली नाही. आचार्यांची चौकशी केली, सर्व सेवकांची चौकशी केली. सर्वांचा अनुभव 7 दिवसाचा खूप चांगला होता आणि आज शेवटचा दिवस, सर्व मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे, आज आपण श्री क्षेत्र शिर्डी इथे पोचणार, साईबाबांचं दर्शन घेणार, सर्व मुलं आनंदात आहेत. आणि साईबाबांचरणी मी एकच सांगू इच्छितो, माझ्या सर्व साई वालिवली गावातील नागरिकांना, ग्रामस्थांना सुखी आणि समृद्धी राहू दे. तेजस, पुन्हा एकदा मागच्या वर्षीचाच प्रश्न, यावर्षी पालखीचं हे दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी तुम्हाला प्रश्न विचारला होता की पुढच्या वर्षीचं नियोजन कसं असेल, आता पुढच्या वर्षीचं नेमकं नियोजन कसं असेल, तिसऱ्या वर्षी ह्या पालखीचं स्वरूप कसं असेल? आता तुम्ही मागच्या वर्षीसुद्धा आम्ही सांगितलं होतं का जो नियोजन आमचा वाढत जाणार आहे. मागच्या वर्षी 100 मुलं चालत होती, यावर्षीसुद्धा तेवढीच मुलं आहेत, पण काही कारणास्तव अर्धी मुलं येऊ नाही शकली. पण पुढच्या वर्षी या पालखीत यापेक्षा दुप्पट मुले असतील चालण्यासाठी. आणि जी आचार्यांची व्यवस्था असेल किंवा टेम्पो, अजून काही आरोग्याची व्यवस्था असेल, याच्यात आम्ही अजून वाढ करणार आहे. आणि वेळोवेळी तुमचाही सुद्धा आम्हाला सहकार्य होतं, असं सहकार्य आम्हाला राहू द्या तुमचं. धन्यवाद तेजस. आपण बघतो की या साई भक्तांना दुपार, सकाळ, संध्याकाळ गरमागरम जेवण, चहा नाश्ता देण्याचं जे काम करतायत हे सगळे आचारी, हे सगळे सेवेकरी, आणि ह्या सेवेकरांच्या माध्यमातून या साई भक्तांची सेवा केली जाते. साई भक्त ज्यावेळेला चालत असतात त्यावेळेला साई भक्तांना वेळच्या वेळी चहा, नाश्ता, जेवण देण्याचं काम या सेवेकरांच्या माध्यमातून केलं जातं आहे. दादा नमस्कार, ओम साईराम. मला सांगा, कसं सगळं नियोजन असतं ज्यावेळेला हे पदयात्रेकरू आपल्या मुक्कामी पोचतात, आपल्या ठिकाणी पोचतात, ते येण्याच्या आधीच तुमचं जेवण, नाश्ता, चहा तयार झालेला असतो. एकूण सगळं नियोजन कसं आहे, किती सेवेकरी यासाठी कामी लागलेत? ह्या पालखीचं म्हणजे बोलायचं नियोजनच अतिशय चांगलं आहे ना. वेळोवेळी जे सेवेकरी आहेत, आम्ही पहिले पुढे जाऊन आमचे जे आहे आमचं फटाफट म्हणजे आता पालखी येईल का, पोरांना काय पाहिजे काय नाही ते बनवतो आम्ही पहिले. दादा, आजचा 7वा आणि शेवटचा दिवस आहे. आजचं तुमचं जेवण देखील शेवटचं आहे. गेले 7 दिवस तुम्ही ज्या साई भक्तांना खाऊ पिऊ घातलं आहे, स्वतःच्या हातानं बनवून यांना सगळ्यांना तुम्ही वाढलं आहे, त्या साई भक्तांना आता निरोप द्यावा लागणार आहे काही वेळानंतर. त्यावेळेला भावना काय असतील? तो थोडा दुःखाचंच साम्राज्य असेल, पण मी तर बोलतो का यावर्षी जे झालं आहे माझ्या हातातनं, हे दरवर्षी माझ्या हातातनं घरून दे, साईबाबाच्या हीच प्रार्थना करतो. माऊली नमस्कार. माऊली, तुमचा कसा झाला हा संपूर्ण 7 दिवसाचा प्रवास? या संपूर्ण 7 दिवसात तुम्ही ही जी सेवा केली आहे, यात्रेकरूंची सेवा केली आहे, काय अनुभव आहे त्यामध्ये? अनुभव बोलायला लागलं तर चांगलाच अनुभव आहे. मी पहिले कात्रपच्या पालखीमध्ये जात होतो, 9 वर्ष मी पालखीमध्ये चालत जात होतो. आता ह्या वर्षापासून मी सेवेकरी म्हणून आमच्या गावातील पालखीमध्ये अतिशय चांगलं वाटतं की 7 दिवस कसे गेले काय समजत नाही, आणि विशेष म्हणजे सेवा करायला अतिशय चांगलं वाटतं. धन्यवाद माऊली. आपण बघतोय 7 दिवसापूर्वी बदलापूरच्या साई वालिवली परिसरातून निघालेल्या या पालखीचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी ही पालखी बाबांच्या नगरीत पोचणार आहे, बाबांच्या शिर्डी नगरीत पोचणार आहे. ही पालखी शिर्डीत पोचल्यानंतर भक्तांच्या उत्साहाला महापूर आलेला असेल. खऱ्या अर्थानं दिवाळी आज शिर्डी नगरीत साजरी होईल, आणि हीच दिवाळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत अशीच पोचवणार आहोत. आपण पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली. ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो नमः, श्री
साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः। चालत भक्त निघाले वाट सजली शिर्डीची पायी चालत भक्त निघाले वाट सजली शिर्डीची माझ्या साईबाबांची निघाली पालखी साईवालिवली गावाची माझ्या साईबाबांची निघाली पालखी साईवालिवली गावाची माझ्या साईबाबांची निघाली पालखी साईवालिवली गावाची माझ्या साईबाबांची निघाली पालखी साईवालिवली गावाची। नमस्कार, आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली। 7 दिवसापूर्वी बदलापूरच्या साईवालिवली गावातून निघालेल्या पालखीचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि पालखी दुपारचा मुक्कामावरून आता शिर्डीकडे रवाना होती आहे। बाबांची शिर्डी आणि थोड्याच गेल्या 7 दिवसापासून या साईबाबांनी जो प्रवास केला आहे तो प्रवास कुठेतरी सार्थकी लागणार आहे। आपण बघतोय ही जी पालखी आहे ही पालखी 7 दिवसापूर्वी बदलापूरमधून निघाली होती। या पालखीनं आणि या साईभक्तांना 7 दिवसाचा प्रवास केलेला आहे आणि 7 दिवसानंतर आता ही पालखी बाबांच्या दरबारात पोहोचणार आहे। जो प्रवास आहे 7 दिवसाचा तो प्रवास सार्थकी लागणार आहे। आपण बघू शकता फुलांनी सजवलेली ही पालखी आता बाबांच्या शिर्डीकडे रवाना होतीये। हे साई भक्त जे आहेत ते आधी भक्ती पताका घेऊन आणि डीजेच्या तालावर फिरकत बाबांच्या शिर्डीकडे निघालेले आहेत। थोड्याच वेळात ही पालखी बाबांच्या दरबारात पोहोचेल। ही पालखी बाबांच्या दरबारात पोहोचल्यानंतर भक्तांच्या भक्तीला उधाण आलेलं असेल आणि खऱ्या अर्थानं दिवाळी शिर्डी नगरीत साजर होईल। ही पालखी बाबांच्या दरबारात पोहोचल्यानंतर होणारा भक्तांचा जो उत्साह आहे, भक्तांचा उत्साह आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून बघू शकतो। ही जी पालखी आहे ही पालखी 7 दिवसापूर्वी शिर्डीकडे निघाली होती। बाबांची शिर्डी इथून फक्त 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे। माऊली, कसा झालाय तुमचा 7 दिवसाचा प्रवास? आता प्रवास झालेला आहे। मी 17 वर्ष पालखीत चालतो, पण ते व्यवस्थित चालू माझा भाऊ काही मला दुखत नाहीये। माऊली, थोड्याच वेळात आपण बाबांच्या दरबारात पोहोचणार आहात। 7 दिवस जो प्रवास केलाय तो प्रवास कुठेतरी सार्थकी लागणार आहे। बाबांकडे नाही काय मागणार? बाबा काय मागणार नाही, करोना तुम्हाला जे साई भक्त 7 दिवस तुमच्या सोबत करतात त्या साई भक्तांना थोड्या वेळाने निरोप द्यावा लागणार आहे। त्यावेळेला काय वाटेल? साहेब, आपण निरोप देता आमच्या तोंडातून अश्रू येणार आणि एका मला भेटणार आणि पुढच्या वर्षी असंच आम्ही चालत यावं ही बाबांची प्रार्थना आहे।
माऊली, तुमचा कसा झाला हा संपूर्ण 7 दिवसाचा प्रवास? माऊली, या 7 दिवसात बघितलं तुम्ही बाबांची सेवा करत होतात. सकाळची आरती असेल, संध्याकाळची आरती असेल, ही संपूर्ण आरतीची जबाबदारी तुमच्यावरती होती. आता थोड्याच वेळात तुम्ही बाबांच्या दरबारात पोहोचणार आहात. बाबांकडे नेमकं काय मागणं मागाल? बाबांकडे एकच मागणं मागेल का ही 7 दिवसाची सेवा आमच्याकडून घडवली आणि याच्या पुढे पण घडवली जाईल ही बाबांसाठी प्रार्थना करतो. आपण बघतोय इथून बाबांचा दरबार जो आहे तो अवघ्या 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे. थोड्याच वेळात हे सर्व साईभक्त बाबांच्या दरबारात पोहोचणार आहेत. आणखी काही साईभक्त आपल्यासोबत आहेत. माऊली नमस्कार. माऊली, कसा झाला हा प्रवास? अत्यंत सुखाचा प्रवास आहे आणि एकदम चांगलं नियोजन आयोजन सगळी एकदम व्यवस्थित एकदम झकास काम आहे. एकदम मस्त काम आहे. माऊली, तुम्ही बदलापूर शहरापासून जवळपास 230 किलोमीटरच्या अंतरावर आहात. तुमचा आवाज, तुमची खुशाली या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या घरपर्यंत पोहोचवतोय. काय सांगाल याबद्दल? याबद्दल तुमच्या न्यूज अपडेटचे खास आभार आम्ही मानतो की दर दिवसाला लाईव्ह करून ते 3 वाजेपर्यंत तुम्ही पूर्ण एडिटिंग करून एवढी मेहनत करून आमच्या घरच्यांना पोहोचवतात. खरंच तुमचे आभार आहेत न्यूज किरण सासे अँड कंपनी. धन्यवाद माऊली. माऊली, तुमचा कसा झालाय हा 7 दिवसाचा प्रवास? प्रवास एकदम सुखाचा आणि आनंदाचा झालाय आणि असं वाटतं खरोखर खूपच असं वाटत होतं कधी बाबाच्या दरबार जातो आणि कधी दर्शन घेतो आणि हा खूप आनंद होतो. माऊली, थोड्याच वेळात तुम्ही बाबांच्या दरबारात पोहोचणार आहात. ही पालखी शिर्डी नगरीत गेल्यानंतर तिथे खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी होणार आहे. मात्र थोड्याच वेळात तुमच्या सोबत जे साई भक्त चालत आहेत, कुणी मुलाप्रमाणे आहेत, कुणी भावाप्रमाणे आहेत, या सगळ्यांना निरोप द्यावा लागणार आहे. त्यावेळेला नेमकी भावना कशी असेल? त्यावेळेला भावना अशी होणार अक्षर ते 7 दिवस एवढा आनंदाचे दिवस असतात आणि आज एकत्र येतो सर्वजण आणि एकदम आनंदात असतात. आणि 2 प्रकारचे अश्रू असतात. आनंदाचे पण अश्रू येतील आणि दुःखाचे पण अश्रू येतील. ही सगळी मंडळी पुढच्या वर्षी अशीच नव्या जोमात पूर्णपणाने एकत्र येऊन पुढच्या वर्षी याच्यापेक्षा काय आणखी चांगले नियोजन करून पण ती पुढच्या वर्षी येवो ही बाबांचरणी प्रार्थना. धन्यवाद. आपण बघतोय की ही पालखी 7 दिवसापूर्वी बदलापूरच्या साई वालिवली परिसरातून शिर्डीकडे निघाली होती. थोड्याच वेळात ही पालखी बाबांच्या दरबारात पोहोचणार आहे. ही पालखी शिर्डी नगरीत दाखल झाल्यानंतर भक्तांच्या भक्तीला मोठं उधाण आलेलं असेल. शिर्डी नगरीत खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी होईल आणि हीच दिवाळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत अशीच पोहोचवणार आहोत. आपण पाहत राहा आमचा कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली. भक्त निघाले वाट सजली शिर्डीची. पायी चालत भक्त निघाले वाट सजली शिर्डीची. माझ्या साईबाबांची निघाली पालखी साई वालिवली गावाची. 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 सपनान आयलाय साई माझा बोलवण केलं याये वाला. केलं याये वाला बोलवण केलं याये वाला. साई बाबा तुझा भक्त मी भोळा दर्शन दे तू मला. दर्शन दे तू मला बाबा दर्शन दे तू मला. वाट वळणाची वाट धुक्याची ओढ लागली भेटीची. वाट वळणाची वाट धुक्याची ओढ लागली भेटीची. माझ्या साईबाबांची निघाली पालखी साई वालिवली गावाची. 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 सदा सुखी भक्तांना हेच मागणं साई तुला.
मागणं साई तुला, हेच मागणं साई तुला. ओढ लागली माझ्या मनाला, येतो शिर्डी या नगराला. शिर्डी या नगराला, येतो शिर्डी या नगराला. वाजत गाजत घेऊन येतो पालुकी मानाची, बाबा वाजत गाजत घेऊन येतो पालुकी मानाची. माझ्या साई बाबांची निघाली पालखी साई वालिवली गावाची. 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 प्रफुल्ल सालुंके पालुकी घेऊन येतोय खांद्यावरी. घेऊन खांद्यावरी पालुकी घेऊन खांद्यावरी. शैलेश सालुंके भक्त बाबा तुझीच सेवा करी. तुझीच सेवा करी बाबा, तुझीच सेवा करी. आकाश मस्करला ओढ लागली साई तुझ्या या दर्शनाची. आकाश मस्करला ओढ लागली साई तुझ्या या दर्शनाची. माझ्या साई बाबांची निघाली पालखी साई वालिवली गावाची. 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 पायी चालत भक्त निघाले वाट सजली शिर्डीची. पायी चालत भक्त निघाले वाट सजली शिर्डीची. माझ्या साई बाबांची निघाली पालखी साई वालिवली गावाची. 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 अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, आपुलकीनं वागणारी माणसं. आधुनिक बँकिंगच्या अनेक सुविधा सदैव तुमच्या सेवेत. ठेवीदारांसाठी आकर्षक व्याजदरासह विविध योजना. 18 शाखांसह बँकेचा 1000 कोटींचा एकूण व्यवसाय. पुढील लक्ष्य 1200 कोटी. बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा. नमस्कार, आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली. 7 दिवसापूर्वी बदलापूरच्या साई वालिवली परिसरातून निघालेली ही पालखी आज आपल्या 7व्या आणि शेवटच्या दिवसाचा प्रवास करते. इथून बाबांची नगरी अवघ्या 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हे सर्व साई भक्त हाती भगवी पताका घेऊन मुखी साईनामाचा गजर करीत गेल्या 7 दिवसापासून शिर्डीकडे निघालेले आहेत. त्यांचा हा प्रवास कुठेतरी सार्थकी लागणार आहे. थोड्याच वेळात हे सर्व साई भक्त बाबांच्या दरबारात पोहोचणार आहेत आणि बाबांच्या दरबारात पोहोचल्यानंतर प्रत्येक साई भक्त बाबांकडे काही ना काही मागणं मागणार आहे, काही ना काही साकडं घालणार आहे. या ताई ज्या आहेत या गेल्या 5 दिवसापासून या साई पालखीसोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. ताई, 5 दिवस झालात तुम्ही या साई पालखीसोबत चालताय, एकूण कसा अनुभव आहे? खूप छान आहे. आम्ही बदलापूर वालिवली गावातनं आलो आहेत आणि वालिवली गावातने आज जी ही पालखी निघाली आहे, आज त्यांनी 5 वर्ष झाले ही पालखी चालू केलेली आहे आणि त्यांना जी पब्लिक पोरांची साथ आहे ही अशीच साथ साईबाबांनी कायम त्यांच्या संगतीला राहावी आणि आमचा बी प्रतिसाद पुंडलिक भाऊ मस्कर यांना राहावा अशीच मी बाबाचरणी प्रार्थना करते. ताई, थोड्याच वेळात आपण आता बाबांच्या दरबारात पोहोचणार आहोत. बाबांच्या दरबारात गेल्यानंतर बाबांकडे नेमकं काय मागणं मागाल? बाबांकडे हेच मागणं मागणार आहे का ज्याची कामं धंदे नाहीत, ज्याच्या शेतीला पीक नाही त्याच्या शेतीला पीक लागो, सगळ्यांची मनोकामना बाबा अशी पूर्ण करू दे. ह्या 7 दिवसात त्यांनी आपलं घाम गाळून आणि पायाला कष्ट घेऊन आज जे पालखीसोबत ते निघालेले आहेत त्यांना बाबांनी सगळ्या दुःख सगळं हे करून त्यांच्या चरणी बाबांच्या चरणी त्यांनी घ्यावं आणि त्यांना सुख समृद्धीने त्यांच्या घरी जावं अशीच आमची. ताई, आपण बघितलं तर 2 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये निष्पाप नागरिक मारले गेले. या देशात आणि या जगात शांती नांदण्यासाठी, शांतता राहावी, शांती नांदो यासाठी बाबांकडे काय साकडं घालाल तुम्ही? बस बाबाला हेच सांगायचं आहे आम्हाला का जे नागरिकांचा आज एवढं मोठं दिल्लीला बॉम्बस्फोट झाला त्याच्यामध्ये गोर गरीब
अन्य माणूस बी त्याच्यामध्ये गेलेला आहे. त्यांच्यासाठी बस जगदंबा त्यांना पाठीशी घ्यावं, बाबांनी बी त्यांना पाठीशी घ्यावं. आणि जे काय आता हे चाललेलं आहे याच्यावर बाबांनी कुठं ना कुठं हे करून हे सगळं हे झालं पाहिजे, हीच आमची नम्र विनंती आहे. धन्यवाद. माऊली, 7 दिवसाचा प्रवास झालेला आहे. थोड्याच वेळात तुम्ही बाबांच्या दरबारात पोहोचणार आहात. तुमचं जे नियोजन होतं ते सफल ठरलेलं आहे. थोड्याच वेळात हे सगळे साई भक्त सुखरूपपणे बाबांच्या दरबारात पोहोचणार आहात. कसा झाला आहे संपूर्ण प्रवास, कसं नियोजन होतं? संपूर्ण प्रवास बघायला गेलं तर आज आम्हाला आभार मानायला पाहिजे आचार्यांचे. आमचे जे आचार्य आहेत मोहन वजे, नरेश भोपी आणि सुखदेव भोपी आणि राम भक्त परिवार सर्व आहे, त्यांची सर्व संघटना ती तयारी आहे. ते सर्वांनी आम्हाला साथ दिली आणि आमच्या सेवेकरांनी पण पूर्ण आम्हाला सपोर्ट केला आणि आमच्या साई भक्तांनी पण एवढा चांगला सपोर्ट केला का तो कोणी आमचं असं गैरवर्तन केलं नाही आणि कोणी उलट बोलला नाही. आज आम्ही त्यांचा मी आभार मानतो का आमचं दुसरा वर्ष असल्या कारणाने इतकं सुंदर गेलं, त्यांना कोणता त्रास झाला नाही, कोणती विजा झाली नाही. आणि बघायला गेलो तर आज शिर्डी आता एक थोड्याच अंतरावर आहे. आज असा उत्सव आहे का बाबा मी आलो का लक्षात, ह्या चरणीमध्ये त्या आता त्या उत्सवामध्ये आहेत. माऊली, थोड्याच वेळात आपण आता बाबांच्या दरबारात पोहोचणार आहोत. ही पालखी आणि हे साई भक्त शिर्डी नगरीत पोहोचल्यानंतर खऱ्या अर्थानं तिथं दिवाळी साजरी होईल. पण थोड्याच वेळात हे जे सगळे साई भक्त आहेत, कोणी तुमच्या मुलाप्रमाणे आहेत, कोणी भावाप्रमाणे आहेत, कोणी वडिलांप्रमाणे आहेत, या सगळ्यांना निरोप द्यावा लागणार आहे. त्यावेळेला नेमक्या भावना काय असतील? त्यावेळेची भावना अशी असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये एक एक संकल्प असतो. आज मी 7 दिवस चालतोय, काहीतरी माझी भावना असेल, त्या भावनाप्रमाणे ते साईबाबांकडे काहीतरी मागणार. ज्या साई भक्तांनी 7 दिवसाचा प्रवास केला आहे तो प्रवास कुठेतरी सार्थकी लागणार आहेत. नाना, काय सांगाल या प्रवासाबद्दल? बघायला गेला तर आमचे आज समजा आमचे कार्यकर्ते बंटीदादा मस्कर आमच्यासोबत आले होते, पण काही कारणास्तव त्यांना फोन आल्या कारणाने ते लगेच निघून गेले. पण त्यांचाही सपोर्ट आम्हाला भरपूर आहे आमच्या पालखीसाठी, कारण का त्यांनी पण वारी साईबाबाची प्रत्येक वर्षी ते चालत आलेले आहेत. तसे आमचे गुरुनाथ नाना झाले, डबल आमचे राजा मस्कर झाले, वजीर राजा भरतदादा मस्कर, यांनी सर्वांचा आम्हाला सपोर्ट आहे. अलग लक्षात, आमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच आमची ही पालखी निघालेली आहे. धन्यवाद. आपण बघतोय की 7 दिवसापूर्वी ही पालखी बदलापूरमधून निघाली होती. थोड्याच वेळात ही पालखी बाबांच्या दरबारात पोहोचणार आहे आणि बाबांच्या दरबारात पोहोचल्यानंतर ह्या साई भक्तांचा जो प्रवास आहे हा कुठेतरी सार्थकी लागणार आहे. प्रत्येक साई भक्त बाबाला काहीतरी गाऱ्हाणं घालणार आहे आणि आपल्या मनातल्या इच्छा बाबांना सांगणार आहे. या साई पालखीतील आणखी काही क्षण पाहण्यासाठी पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालेल. लगता तुझ्या दर्शनाची माझ्या साई माऊलीची, ओढ लगता तुझ्या दर्शनाची माझ्या साई माऊलीची. पायी पायी येतान पोरा साई वालीवलीची, पायी पायी येतान पोरा बदलापूर शहराची, पायी पायी येतान पोरा साई वालीवलीची, पायी पायी येतान पोरा बदलापूर शहराची. खांदा वाला सचिन मस्कर आला, सचिन मस्कर आला, सचिन मस्कर आला. तुझे पालखीला गोंडाला वाला मनोज भोपी आला, मनोज भोपी आला, मनोज भोपी आला. दिवे काय पेटची पाण्याला लीला हाय त्या साईची, दिवे काय पेटची पाण्याला लीला हाय त्या साईची. पायी पायी येतान पोरा साई वालीवलीची, पायी पायी येतान पोरा बदलापूर शहराची, पायी पायी येतान पोरा साई वालीवलीची, पायी पायी येतान पोरा बदलापूर शहराची.
माझ्या आरती गावाला कल्पेश मस्कर आला, कल्पेश मस्कर आला, कल्पेश मस्कर आला. महिमा गातो मी देवाची माझ्या साई माऊलीची, महिमा गातो मी देवाची माझ्या साई माऊलीची. पायी पायी येताने पोरा साई वालीवलीची, पायी पायी येताने पोरा बदलापूर शहराची, पायी पायी येताने पोरा साई वालीवलीची, पायी पायी येताने पोरा बदलापूर शहराची. माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? मी निघालो तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावणं जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला.
खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन मानाची साईनाथाची पालखी मानाची साईनाथाची घेऊन खांद्यावरी निघालो पायी मुखात साई बाबांच्या दरबारी 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 जीव हा माझा आतुर झाला साईनाथाच्या दर्शनाला नित्य मन
फकीरा आया शिरडी गांव में, एक फकीरा आया शिरडी गांव में, आ बैठा एक नीम की ठंडी छाँव में। एक फकीरा आया शिरडी गांव में, आ बैठा एक नीम की ठंडी छाँव में। होठों पे मुस्कान है छाले पाँव में, आ बैठा एक नीम की ठंडी छाँव में। एक फकीरा आया शिरडी गांव में, आ बैठा एक नीम की ठंडी छाँव में। कभी अल्लाह अल्लाह बोले, कभी राम नाम धुन गाए। कोई कहे संत लगता है, कोई पीर फकीर बताए। कोई पीर फकीर बताए, कोई पीर फकीर बताए। कभी अल्लाह अल्लाह बोले, अल्लाह 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 बोले, कभी राम नाम धुन गाए। कोई कहे संत लगता है, कोई पीर फकीर बताए। जाने किससे बातें करे हवाओं में, आ बैठा एक नीम की ठंडी छाँव में। एक फकीरा आया शिरडी गाँव में, बैठा एक नीम की ठंडी छाँव में। ठंडी छाँव में, ठंडी छाँव में। कौन कोई न जाने, कोई उसको ना पहचाने। है कौन कोई ना जाने, कोई उसको ना पहचाने। चोला फकीर का पहना, देखो जग के दाता ने। देखो जग के दाता ने, देखो जग के दाता ने। देखो सबकी मांगे खैर दुआओं में, आ बैठा एक नीम की ठंडी छाँव में। एक फकीरा आया शिरडी गाँव में, आ बैठा एक नीम की ठंडी छाँव में। ठंडी छाँव में, ठंडी छाँव में। हा होता आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालेली। बदलापूरच्या वालिवली साईगाव परिसरातून निघालेल्या साई पदयात्रा पालखी सोहळ्याचा संपूर्ण प्रवास या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर आणला। आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। पुढच्या वर्षी पुन्हा भेटू याच ठिकाणी याच प्रवासात। तोपर्यंत नमस्कार।